नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित मोरे आणि मोर अँड मोर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, मी आहे कुठे? ओ इकडे। तर मी आता आहे वरळी कोळीवाड्यामध्ये आणि आज आहे नारळी पौर्णिमा। तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी या वरळी कोळीवाड्यामध्ये काय घडतं हे आपण बघणार आहोत। तर खरं तर पहिलं हा वरळी कोळीवाडा आपण फिरूया। तर मित्रांनो, ही जी बोट बघताय त्या बोटीतून ताजे मासे आलेत आणि मी सुद्धा माझ्या बायकोला कोळंबी आवडते म्हणून मी कोळंबी विकत घेतली आणि उद्या रक्षाबंधन म्हणून आज लगेच क्विक अशी ही ताई मला इथे भेटली आणि मग तिच्याकडे मी रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून हे कोळंबी घेतली आणि तिने ती मला दिली। वाढीव वाटा मला तिने करून दिला। या काकांनी 4 बोंबील दिले मला, त्यामुळे खूप थँक्यू। आणि 200 रुपयामध्ये मला खूप सारी मच्छी मिळाली आहे। तर मी असं म्हणेन की तुमच्या या बोटीमध्ये करोडोने हा माल येऊ दे आणि तुम्ही पटकन मोठे होऊ दे आणि कधीतरी पुन्हा मी आलो तर असं मला फ्रीमध्ये देऊ दे हीच त्या ईश्वरचरणी आणि या समुद्र देवताकडे प्रार्थना। सो थँक्यू सो मच, थँक्यू। तर मित्रांनो, आपण वरळी कोळीवाड्याच्या जेट्टीजवळ पोचलो आहोत आणि इथे काय होतं, मला असं वाटतं की आज जो सण आहे या सणाला या ठिकाणावरूनच नारळ सोडले जातात, समुद्र देवताला नारळ दिले जातात। कारण पाऊस ज्यावेळी वाढता असतो त्यावेळी ह्या बोटी आत असतात आणि ज्यावेळी पाऊस जरा ओसरायला लागतो त्यावेळी ह्या बोटी आत जातात। पण ते जाण्याआधी एक असा दिवस असतो जो सोनेरी दिवस म्हणून ओळखला जातो। हा कोळ्यांच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा दिवस असतो, ज्यांची उपजीविका ज्यांचं माध्यम, ज्यांचं जगण्याचं माध्यम त्यांचं समुद्रावरती डिपेंड असतं। आणि अशा माध्यमामध्ये ते लोक जेव्हा प्रवेश करतात, तो प्रवेश करण्याआधी त्या समुद्र देवतेला ते नारळ वाहतात। म्हणून आजचा दिवस, नारळी पौर्णिमेचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे आणि आजपासून खरं तर त्यांच्या व्यवसायाला, त्यांच्या हातावर पोट असणाऱ्या धंद्याला सुरुवात होते। आणि ती काय होते, कशी होते, पण त्याआधी एक सणसुद्धा सेलिब्रेट कशा पद्धतीने केला जातो। कोळी हा मुंबईचा अविभाज्य घटक आहे। ही खरे तर मुंबई ही कोळ्यांची आहे आणि आज हीच परंपरा आणि ही कम्युनिटी कुठेतरी लुप्त पावत चालली आहे असं वाटतं। पण आज काही माणसं आज त्यांची परंपरा आणि त्यांचा व्यवसाय जपताना आपल्याला दिसत आहेत। सो त्यामुळे काय काय घडणार आहे, कशा पद्धतीने काय दृश्य दिसणार आहे ते आता आपण बघूया।
तर मित्रांनो, ही आहे वरळी कोळीवाड्यातली मजा. आज आहे नारळी पौर्णिमा, आणि नारळी पौर्णिमा काय असते ना, हे जर तुम्हाला बघायचं होतंच, हे बघायचं होतंच तुम्हाला, ते बघा काय चालू आहे ना, ते बघा. बघा हे चिमुरडं बघा, आता आपली स्वतःची पूर्वीची परंपरा जपण्याचं काम करते. आणि हा जो नारळ आहे तो आता या समुद्र देवाला आता वाहणार आहे. घाबरलं पुन्हा मागे आलं, पण असो, सुरुवात तर झाली आहे. एका पिढीनंतर दुसरी पिढी आणि त्या पिढीनंतर पुन्हा दुसरी पिढी, यालाच परंपरा म्हणतात. आणि हे सातत्याने जपण्याचं काम इथले आपले कोळी बांधव करतात. आणि आज मुंबईमध्ये चारी बाजूने कॉन्क्रीटचं जंगल असतानासुद्धा तुम्हाला ही परंपरा तशीच त्याच ताकदीनं त्याच श्रद्धेनं तुम्हाला जपताना दिसेल. तर मित्रांनो, ही आहे मुंबई, आणि या मुंबईमध्ये आहे वरळी, आणि या वरळीत आहे हा वरळी कोळीवाडा. तर मित्रांनो, आज नेमकं काय, आज आहे नारळी पौर्णिमा, आणि त्याच निमित्तानं आज सगळे कोळी बांधव आलेत या समुद्र किनाऱ्याच्या जेट्टीवर. ती बघा गर्दी. तर चला आता बघूया काय घडतंय ते. तर मोर अँड मोर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मुळात. आणि आज आहे नारळी पौर्णिमेचा सण. तर नारळी पौर्णिमेबद्दल आणि या शृंगाराबद्दल थोडक्यात मला तुमच्याकडून कळेल का? सो फर्स्ट ऑफ ऑल आमच्या वरळी कोळीवाड्याकडून सगळ्या कोळीवाड्यांसाठी नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या कोळीवाड्यांना. ठीक आहे. सो हे कोळी लूक ॲक्च्युली बघायला गेलं तर कोळी म्हणजे आम्ही आहोत. सो आमच्या बोटी खूप महिन्यासाठी म्हणजे 2-3 महिन्यासाठी समुद्राच्या म्हणजे समुद्रातून वरती घेतात. आणि त्याच्यानंतर आम्ही हा नारळ का सोडतो समुद्राला, की तो समुद्र थंड करण्यासाठी. कारण का म्हणजे वातावरणात चेंजेस असतात जेव्हा पावसाळा असतो तेव्हा, आणि मग शांत करण्यासाठी नारळ हा आम्ही समुद्राला अर्पण करतो. हे जे काही आहे ते आमचं ट्रेडिशनल लुक आहे, अँड वी लव्ह ॲक्च्युली आर ट्रेडिशन. थँक्यू. ॲक्च्युली कोळीवाड्यात येऊन खरंच नजरा फिरल्यात. इतके कमाल शृंगार, म्हणजे एका स्त्रीचं रूप बघण्यासाठी कुठल्या नजरेनं बघावं, आणि त्यात इतके वेगवेगळे शृंगार असतात. हे शृंगार बघायला आज खरंच इथे साक्षात्कार झाला. आणि नेहमीचा कोळी समाजातला जो बांधव वर्ग आहे तो जेव्हा त्याच्या कष्टाने जेव्हा बाहेर येतो, काम करतो, या उन्हातानातून या समुद्रातून जात असताना लोकांना फक्त मच्छी विकताना दिसली जाते, आणि त्यांच्याकडे खूप पैसा असं वाटतं त्याच्या मेहनतीच्या पाठीमागे. असं नुकसान पण होतं की डिझेल भरतात बोटीमध्ये, पण कधी म्हावरं मिळत नाही. आणि म्हावरं नाही मिळालं, जर थोडं म्हावरं असेल तर आम्ही आमच्या म्हणजे जे काम करतात त्यांना काय देणार, आणि आम्ही आम्हाला काय ठेवणार. बरोबर. त्या पलीकडे जाऊन आम्ही आमचा सण साजरा करतो. ज्या पण काय हाऊस माऊस असते त्या कोळी ह्याच्यामध्ये सगळं काय पूर्ण केलं जातात. म्हणजे आम्ही विचार नाही करत की आज पुढे जाऊन आम्हाला काय मिळेल का नाही. जे असेल ना त्याच्यामध्ये आम्ही समाधान मानून आनंदात सण साजरा करतो. आणि मला हेच आवडलं की या चारी बाजूला हा कॉन्क्रीटचा डोंगर असताना, हे कॉन्क्रीटचं जंगल असताना, आजही मुंबईमध्ये तीच परंपरा तितक्याच प्रामाणिकपणे जपली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासारखी पिढी, म्हणजे आपण एकाच एजची आहोत, ही पिढी ते जपते. आणि मला असं वाटतं की आज लहान मुलाला एका नारळ सोडताना पाहिलं म्हणजे याच्या पुढची पिढी ते जपणार आहे. याचं खरंच म्हणजे हे सगळं क्रेडिट तुम्हाला जातं. हे जपलं तरच पुढे चालू राहील.
जर आपण नाही सहभाग घेतला तर कोण करणार? आणि हो, मी तेच म्हणेन की सगळ्या वरळीकरांना किंवा या मुंबईकरांना की ही मुंबई कोणाची ना, तर ह्यांच्या बापाची आहे. कळलं का? Exactly. येस.